मोडला तर मग गाडी निघली मला दमट निघा ना माणसं मला जाऊ नका जाऊ द्या पाहिजे असं तसं त्याला काही होत नाही माऊली पैन महा नाही 1 कोटी नाही 18-20 लाख रुपये 16 वाऱ्या केल्या मी 16 वारी मध्ये मला ही वारी सगळ्यात मोठी वाटली जवळपास 30-35 वाऱ्या झाल्या होय म्हणजे हे ज्या 50 रुपये भिशी होती तेव्हा म्हणजे पहिल्या वारीत आणि आताच्या वारीत आज करताय तुम्ही 2025 ची काय फरक सांगता? जीवनाचं सोनं झाल्यासारखं वाटलं आनंद वाटला घरामध्ये भरपूर आणि सारे समाधानी असल्यामुळे काहीच वाटत नाही लगे असं शरीराला वाटतं की बा या वारीला जायलाच पाहिजे वर्षातून एक वेळेस आपण 20 दिवस भगवंतासाठी लावूनच ठेवायचे आपल्या आयुष्यात सालातून एकच बार भेटतो म्हणजे 20 दिवस बरोबर पण असं वाटतं की सालापासून एकामेकाला चालूचे बोलणं मी दवाखान्यात आलो काय झालंय तुम्हाला? मला 2-3 दिवसापासून थंडी येत होती पण असं वाटतंय की थंडी नाही काहीच नाही मला झालेली आतुरता लागली हो कधी जाईल मी पंढरपूर मध्ये आणि विठ्ठलाचं दर्शन घेईल देवाचीच कृपा म्हणायचं कुठून पैसे येतात वारीला 8 दिवस माझ्याकडे रुपयाही नव्हता पण त्यावेळेस 7,000 रुपये जमा झाले आदल्या दिवशी जोपर्यंत माझं शरीर चालत तोपर्यंत मी इकडे येणारच सोहळ्यामध्ये. रामकृष्ण हरी मंडळी, यंदा आपण वारीतील विविध प्रकारचे जे लोक आपल्याला भेटतील त्याच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी चला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. तुमचं नाव? मारुती खेडकर. नाव कोणतं? टाके दोंडगाव. कधीपासून साधारण वारी करताय तुम्ही? आम्ही झालं 3-4 वर्ष झालं. पहिल्या वर्षाचा अनुभव कसा होता पहिल्या वारीचा? पहिल्या वारीच्या हेच जसं आता हे चाललंय तीच पद्धतीत चालली. आता थांबू नाही वाटत वारी आली की बस निघावं वाटत. म्हणजे 1 वर्ष गेल्यामुळे तुम्हाला ती आवड निर्माण झाली की बाबा देवाच्या ओढेनं जाताय तुम्ही. टाके दोंडगाव. किती जण आहे? 5 जण आहे आम्ही. 5 जण आहे का? हो. तुमची गाडी वगैरे सगळं? गाडी नाही आम्ही भिशी भरून येतो दिंडीत येतो भिशी भरून आम्ही. काय असतं म्हणजे? दिंडीत आमचा दिंडी चालक महाराज आहे. ग्रुप असतो त्यांच्याकडे जवळ ते 300-400 लोकांचा ग्रुप आहे. मग ते 400 लोक ते सांभाळतात. ते लोक असे गावगावचे लोक येऊन आम्हाला पंक्ती देतात आणि आमचे सामान वगैरे ठेवतात. त्याची भिशी आम्ही त्यांना 2000-1800 असे देऊन टाकताय. सगळी सोय असते आमची खाण्याची. 2 टाइम जेवण असतं. झोपायला रावट्या असतात. यंदा तर दर सालपेक्षा तर ज्यादा वारी भरली. गेल्या वर्षीपेक्षा फार मोठी आम्ही रोजच्या डेली साली चालतो ह्या साली आम्हाला चालायला लागलो. पहिले आम्ही मोकळं चालत होतो थोडा लांबीचा पाय पडतो. आता सध्याला वारीचा करता असतो आपण तिचा पाय म्हणून आम्ही सांगतो की वारीमध्ये भरपूर लोक नाही लय फरक पडा. साधारण किती लोक असतात आपल्या वारीत काय सांगतो? साधारण मी तर 18-20 लाख रुपये. नाही 1 कोटी नाही 18-20 लाख रुपये. 18-20 लाख. 15-20 वर्षाच्या अनुभवात ही पहिली वारी. तुमची का? आता आमच्या माझ्या 16 वारी मध्ये 16 वाऱ्या केल्या मी. 16 वारी मध्ये मला ही वारी सगळ्यात मोठी वाटली. म्हणजे पब्लिकच्या पब्लिकच्या नसणार म्हणजे फारच पब्लिक आहे. तुमची पहिली वारीची म्हणजे कसं तुम्हाला काय वाटलं बाबा जाऊ आपण वारीला? पहिली म्हणजे असं समजा आमचे चुलते हे मेवणे हे हमेशा जायचे कारण की हे चुलते का तुमचं? हे मेवणे यांच्या जवळपास 30-35 वाऱ्या झाल्या. होय. म्हणजे हे ज्या टायमाला जुन्या काळापासून येत म्हणजे वारीला ज्या टायमाला लोक कमी होते त्या टायमापासून येते 50 रुपये भिशी पासून ते आलेले. मग आता हे जसे निघत होते मग यांच्या नादावादा 1 साल चला म्हणलं आपण बी वारी करावं. मग वारी मध्ये आल्यानंतर मग दर साली मग ते ओढत लागली. आवड निर्माण झाली. आवड इतकी निर्माण झाली की मग ते वारी आली की माणसाला घरी राहावं वाटत नाही. मग माणसाला वाटतं चला आता ते टाळ मृदुंगाचा आवाज आला की ते आत्महत्या पाय वारीकडे वडीच्या दिशेनं सुरुवात करते. नमस्कार दादा. नमस्कार. काय तुम्ही म्हटला कधीपासून वारी करताय? काय मला 30 ते 35 वर्ष झाले पहा. 50 रुपये भिशी होती तेव्हा. म्हणजे 50 भरतो आम्ही 50 रुपये. माझ्या लग्नाच्या आधीपासून येतो मी. होय. 35 म्हणलं तर ते जवळपास 1995 पासून वारी करतो. होय. काय मग एवढ्या वर्षाचा अनुभव तुम्हाला कसा काय? पहिलं कसं एक डबल रोड होता. सिंगल रोड होता. पंख्याच्या 2 गाड्याच बसायच्या. पब्लिक बसत नव्हती तर वाढता पब्लिक वाढत चालली. रोड रस्ते वाढले गेले. 2-3 वर्ष 5 वर्ष रस्ते भरपूर वाढले. पब्लिक लय वाढली पहा.
म्हणजे देवाकडची ओढ हा, वाढली लय लय वाढली लय वाढली. लोकांच्या सुद्धा भावना बघा. खऱ्या भावना बदलल्या. हा हा अशी अनादान भरपूर लोक करतात. तुमच्या पहिल्या वारीत आणि आताच्या वारीत आज करताय तुम्ही 2025 ची हा. काय फरक सांगतात? काय काय बदल? आता इतका बदल पडला. सुविधा नव्हत्या ना तेवढ्या. सुविधा नव्हत्या, पाणी नव्हत्या इतक्या. आता पाणी पहिला पाऊस जास्त राहायचा, पाऊस कमदार झाला, कमी पडायला लागला. पहिला पाऊस नव्हता एवढा, आता पाऊस भरपूर आहे. अनुदान लोक जास्त करतात, व्यवस्था करतात पाण्याची, सारे टँकर फेंकर सारी व्यवस्था करू सारी तशी चालली. मस्त आनंदाने चालत मावली. आता तुम्ही एवढ्या वर्ष वारी करताय तर मग काय तुम्हाला अनुभव म्हणजे कसं देवाच्या दृष्टिकोनातून कसं तुमच्यावर थोडस मला माझे पण सांगार कपडे होते, कपडे तर भरपूर दिलं माऊलीने मला. भरपूर दिलं देवान, लय दिलं माऊली, भरपूर दिले. गाड्या घोड्या दिल्या, तर शेत दिलंय. बोलत नाव तुझं 13 नाव तुझ मला. पाय मोडला गेल्या वर्षी. तरी पण मोडला तर 2-3 महिने झाले, मग दिंडी निघाल्या, मला दम निघाला. म्हणजे वारी चालू व्हायच्या अगोदरच आधी 2 महिने 2-3 महिने 2024 मध्ये. पाय मोडला. पाय मोडला तर मग गाडी निघल्या, मला दमच निघाला. माणसं मला जाऊ नका, जाऊ द्या पाय असं तसं. मला काही होत नाही, मावली पहिन मला अजून गोळी नाही खाल्ली मी गेल्या वर्षी. अजून चालतोच तसंच चालला यंदा बी चालतो अजून बी. होय. हा, म्हणजे श्रद्धा देवाची म्हणून सरत आहे. आणि देव पण तुम्हाला ते पाठीशी आहे. पंढरपूरला पाठीशी नेतो, आपल्याकडे सांभाळून नेतो. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं जय हरी. भगवान खरात. तुमची किती वारी? माझी 16वी आहे. 16वी वारी. हो. पहिल्या वारीचा अनुभव कसा होता? पहिल्या वारीत थोडं पाणी आम्हाला आंघोळीला याला अनुभव नव्हता जास्त, थोडं दमल्यासारखं वाटायचं. पण त्याच्यानंतरचे मग थोडं पाणी सुविधा वाढत गेल्या आणि जरा बरं वाटत गेलं. आणि पुन्हा आपल्याला भगवंताची माऊलीची आस लागली, त्याच्यामुळं मग ते बरंच वाटत गेलं. तर यावंच वाटतंय आता दरवर्षी. तुम्हाला भावनिक काय अनुभव आला म्हणजे देवाचा? आता तुम्ही एवढ्या भावनिक अनुभव असा आला की थोडं तिथे गेल्याच्या नंतर आणि एकदा दर्शन घेतल्याच्या नंतर समाधान वाटलं. पूर्ण घरात बी समाधान वाटलं, आपल्या मनावर बी थोडेसे परिणाम झाले की बरोबर देवाची वारी केली आपण, म्हणजे भगवंताने काहीतरी कमवतो आपल्या आयुष्यामध्ये, बस एवढंच बरं वाटलं. म्हणजे चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी एकदा म्हणजे जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झाल्यासारखं वाटलं, आनंद वाटला घरामध्ये भरपूर. आणि सारे समाधानी असल्यामुळे काहीच वाटत नाही लगे असं शरीराला वाटतं की बा या वारीला जायलाच पाहिजे. वर्षातून एक वेळेस आपण 20 दिवस भगवंतासाठी लावूनच ठेवायचे आपल्या आयुष्यातले. बरोबर असं वाटतं. दररोज काम आहे, दररोज एक काम चालूच असते. हा, तर आपल्याला 20 दिवस आपण एक वर्षातून 20 दिवस हे माऊलीसाठी आपण अर्पण लगेच पांडुरंगासाठी माऊलीसाठी हे 20 दिवस आपण इकडे लावतो. घरचं काहीच बघत नाहीत लगेच. जे चालले ते पांडुरंगाच्या आव्हाने माऊलीच्या कृपेने सारे सुखी राहतात आणि समाधानी राहतात. घरी बी काहीच अडचण येत नाही. भरपूर लोक बी त्याच्यात बरेच सहभागी होतात लगे. आज 15-16 वर्ष खाली जे होते इतके नव्हते समजा, म्हणजे मोजके होते. आज असे झाले की पावला पावलावर अन्नदाते भरपूर झाले. काही नाही, अडचण काय येत नाही आपल्याला. काहीच अडचण नाही, कुठलीच अडचण येत नाही. काही सोहळ्याचा आनंद येतो का इतका आजपर्यंत कुठंच नाही. पैसे देऊन पण विकत घ्या नाही, विकत बी नाही मिळत. पैसे असले आज कित्येक गावचे लोक आपण एकजुटीने येतात. म्हणजे समजा सालातून एक बार 20 जण 20 दिवस सगळे जण आता हे 2 गावचे. आता यांचं आणि माझं कधी संभाषण होत नाही. ते परत त्या गावचे, ते नागझरीचे, एक महाकाळ्याचे, सगळे अलग अलग गावचे, पण असे राहतात की जसं एक परिवार. म्हणजे 20 दिवस तुम्ही आपलं पोहोचोच तोपर्यंत पोहोचोच तर म्हणजे आम्ही आमचे एक परिवार सारखं राहतो. आणि त्याच्यामुळं वारीचा अनुभव बी चांगला वाटतो. संबंध पण तुमचे तसं कसं संबंध गोष्टीचे होत जाते, जवळीक संबंध होत जाते. म्हणजे आम्ही सालातून एकच बार भेटतो, म्हणजे 20 दिवस. बरोबर. पण असं वाटतं की सालापासून एकामेकाला चालूचे बोलणं. त्याच्यामुळं वारीमध्ये आल्यावर आनंद लय आला की फार मोठा आनंद आहे. आणि त्याच्यात पुन्हा भाविक लोक असे दिसते मस्त टाळ मृदुंगाच्या आवाजात तर माणसाचा रस्त्यात चालण्याचा अनुभव तो लय आला. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव कसं? मी कांता देवराव शिंदे, नागझरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. कसं काय म्हणजे तुमची पहिली वारीचा अनुभव आणि कशी सुरुवात झाली होती? काय पहिल्या 2010 ला माझ्याकडे आपे रिक्षा होता. काय होतं? आपे रिक्षा काय? भाडं घेऊन आलतो मी चहा पाण्याच्या हॉटेलचं. त्याचं माझं जमलं नाही, मी घरी घेऊन गेलो रिक्षा आणि पुन्हा परत आलो. तर 10,002 पासून माझी बंद नाही वारी.
मला त्याचे खूप अनुभव आलेत, त्याच्यामुळे सोडू वाटत नाही. आता मी दवाखान्यात आलो, काय झालंय म्हणजे तुम्हाला? मला 2-3 दिवसापासून थंडी येत होती, पण असं वाटतंय की थंडी नाही काहीच नाही मला झालेली. होय, हो, त्याची आतुरता लागली तुम्हाला? कधी जाईल मी पंढरपूर मध्ये आणि विठ्ठलाचं दर्शन घेईल. त्यामुळे सगळं दुःख विसरून काही नाहीये. तर काय एखादा अविस्मरणीय क्षण सांगायचं म्हणलं तर काय सांगताल वारीत? माझे स्मरणीय क्षण, मी एक गरीब घराण्यातला माणूस आहे. मला फक्त 40,000 जमीन आहे. पैसा कुठलाही 1 रुपया नाही माझ्या पाठीमाग, पण माझा मुलगा इंजिनियर करतोय आज, पहिलं वर्ष. म्हणजे देवाचीच कृपा म्हणायची. कुठून पैसे येतात? वारीला 8 दिवस माझ्याकडे रुपयाही नव्हता, पण त्यावेळेस 7,000 रुपये जमा झाले आदल्या दिवशी. आणि मुलाचे भरायचे पैसे तर कुठून येते, कोण पाहुणा देतोय हे काही सांगता येत नाही मला. पैसे भरून पावती येते मुलाकडे, पांडुरंगच घडवून आणते. ते कसं आणतोय त्याची त्याला माहिती. एवढा अनुभव आहे माझं स्मरण, त्याच्यामुळे सोडू वाटत नाहीये मला. जोपर्यंत आहे तोपर्यंत करणार. जोपर्यंत माझं शरीर चालत तोपर्यंत मी इकडे येणारच सोहळ्यामध्ये. सगळ्यात मोठा टप्पा कुठला काय सांगतात इथला पंढरपूरपर्यंत असतोपर्यंत? 3 टप्पे पहा. आळंदी ते पुणे, पुणे ते सासवड, आणि बाजीरावची भेंडी शेगाव म्हणतात ना, ते पंढरपूर. हे 3 टप्पे काही वाटत नाही, पण नाही काहीच नाही, लगेच नाही. साहेब माहिती दिल्याबद्दल रामकृष्ण हरी. रामकृष्ण.